ओम नमः शिवाय. जय शंभो नारायण. मित्रांनो, आज आपण निघालो आहोत एका खास कामासाठी. आपली बाईक कुडाळ येथे ठेवली होती. ती परत आणण्यासाठी हा प्रवास सुरू झाला आहे. सर्वप्रथम आपण राठिवडे गावातून बाईकवरून निघून कसालच्या दिशेनं निघालो आहोत. पावसाळ्यात कोकणातल्या या अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चहूबाजूंनी हिरवेगार रान आणि आल्हाददायक गार वारा. राठिवडे. कसाल हा मार्ग जातो हिवारे या गावामार्गे. मित्रांनो, हा रस्ता जितका निसर्गरम्य आहे तितकाच अत्यंत धोकादायक सुद्धा आहे. या मार्गावर एकामागून एक अतिशय तीव्र आणि वेडीवाकडी वळणे आहेत. समोरून कोणते वाहन येत आहे हे सहजासहजी दिसत नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे या रस्त्यावरून वेगाने धावणारे अवजड डंपर आणि मोठे ट्रक. या डंपर्सच्या भरधाव वेगामुळे आणि निष्काळजीपणामुळे इथे आजवर अनेक दुचाकीस्वारांचे भीषण अपघात झाले आहेत. कित्येक जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाने आणि संबंधित विभागाने या मार्गावरील डंपरच्या वेगावर नियंत्रण आणणे आणि सुरक्षेच्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या माझ्या सर्व दुचाकीस्वार बांधवांना माझी नम्र विनंती आहे. वळणावर वेग नेहमी मर्यादित ठेवा. हॉर्नचा योग्य वापर करा आणि हेल्मेट नक्की वापरा. समोरचा निष्काळजी असला तरी आपल्याला आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित घरी पोहोचायचे आहे. कांगेश्वर मंदिर हिवाळी हे जागृत देवस्थान स्वयंभू रामेश्वर. या ठिकाणी देखील आपण ड्रोनद्वारे शूटिंग करणार आहोत. गाव तिथे मंदिर. फायनली आपण पोहोचलोय मुंबई गोवा रोड. आपण पोहोचलोय कसालवरून पुढे आपल्याला एसटीडी जायचं आहे. आपण आता एसटी डेपोत जातो. कसालचा एसटी डेपो. डेपो कसाल बस स्थानक. आपण कसाल बस स्थानकावर पोहोचलो आहोत. इथून पुढे कुडाळला जाण्यासाठी आपण निवड केली आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या लाल परीची, म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची. कोकणातल्या रस्त्यांवरून लाल परीचा प्रवास म्हणजे एक वेगळीच मज्जा असते. खिडकीतून निसर्गाचा आनंद घेत आपण आता काहीच वेळात कुडाळ येथे पोहोचणार आहोत. कुडाळ डेपोला आलो आपण. नमस्कार फ्रेंड्स, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आपण कुडाळवरून आपली टू व्हीलर घेऊन निघालो आहे
आपल्या घराजवळ आणि रस्त्यात हा सुंदर असा देखावा, सुंदर असा ब्रिज, त्याचे चित्रीकरण करण्यासाठी आपण थांबलो आहे. होडी पहा, सध्या पावसाळा असल्यामुळे कदाचित मासेमारी बंद आहे, त्यामुळे होड्या या ठिकाणी उभ्या आहेत. हे पर्यटक फोटो काढण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. हे बघा नारळाची झाडं. आपण रस्त्याच्या पलीकडे जाऊ, पूर्ण नारळाची झाडं आहेत. एक होडी देखील दिसते. मासे पकडतात आहेत, जाळी टाकतात आहेत. ही गावीच असते आमची गाडी आणि आम्ही मुंबईला आल्यानंतर ही वापरतो. तर आता ही गाडी घेतली, आता ही सर्व्हिसिंग करायची आहे गाडीची. आणि ह्या गाडीनेच आपल्याला वेंगुर्ला, मालवण, देवगड या ठिकाणी शूटिंगसाठी हीच गाडी आपल्याला पुढे घेऊन जायची आहे.